नमस्कार. श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा परत घेऊन आली आहे असाच एक नवीन बिझनेस प्रोडक्ट सगळ्या कॉस्टिंगसहित. चला मग काय करूया, कुठेही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. कॉस्टिंगसुद्धा आपण काढलेला आहे. मग काय करा, कुठेही स्किप न करता व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा, म्हणजे मला तुम्हाला प्रश्न विचारायला लागणार नाहीत. आणि मी माझ्या ह्यानं कॉस्टिंग काढत असते, तर थोडं पुढं मागं झालं तर थोडंसं समजून घ्या. चला मग काय करूया, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. इथं पाव कप आपण अळीव घेतलेले आहेत. अळीव स्वच्छ निवडायचे, त्यात बारीक खडे असतात, नीट स्वच्छ निवडायचे. अर्धा कप गूळ घेतला आहे, 1 कप सुकं खोबरं घेतलं आहे, दाबून गच्च भरून घेतलं आहे, आणि 25 ग्रॅम काजू आणि 25 ग्रॅम बदाम. परफेक्ट मेजरमेंट पुढं आपण देणार आहोत. आता काजू आणि बदाम आपण काय करूया, भाजून घेऊया. दोन्ही एक छान खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आपला पदार्थ जास्त काळ टिकण्यासाठी भाजून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं थोडंसं तुपावर सुद्धा काजू बदाम भाजू शकता. छान कोरडा आता आपण सगळं भाजून घेणार आहोत. काजू बदाम छान भाजले गेले की मग आपल्याला सुकं खोबरं भाजायचं आहे. मंद गॅसवर मीडियम टू लोला भाजा. मोठा गॅस केला तर डाग पडतात काळे. आता काय करूया, बारीक गॅसवर सुकं खोबरं गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं भाजायला गॅस मोठा कधीच करायचा नाही. बारीक गॅसवर खमंग ब्राऊन कलर गुलाबीसर होस्तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे. अतिशय महत्त्वाची ही टीप आहे. आता आपण काय करणार आहोत, तर अळीवाचे लाडू करणार आहोत, जे तुमचे लाडू सहज 1 महिना टिकणार आहेत. 25 ते 30 दिवस तर सहज टिकू शकतात. तर त्याच्यासाठी आपल्याला सगळे पदार्थ छान भाजून घेणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत तुम्ही सगळे व्हिडिओ बघितलेत की अळीवाचे लाडू फ्रीजमध्ये ठेवून 4 ते 5 दिवस खायचे. पण हा असा पहिला व्हिडिओ आहे की जो तुम्ही अळीवाचे लाडू बिझनेससाठी आणि आपण महिनाभर ठेवून खाऊ शकणार आहोत. किती खमंग मस्त गुलाबीसर भाजले, याला वेळ जाणार आहे. आता हे सगळे एका ताटलीत काढून घेऊया. काजू बदाम मिक्सरवरनं भरड काढून घेऊया, चालू बंद करत. आता काय करायचं आहे, असंच भरड आपल्याला ठेवायचं आहे आणि जे खोबरं आहे ते मिक्सरवरनं न काढता हातानं त्याचा चुरा करा. मिक्सरवरनं काढलं तर अगदीच गचका होईल, तर तसं न करता हातानं असा मोठे मोठे जे खोबऱ्याचे तुकडे आहेत ते छान हातानं बारीक करा. थोडं गार झालं की केलं की छान कुरकुरीत असतं, पटपट होऊन जातं. असं सगळं मस्त खोबरं आपण बारीक करून घेणार. आणि त्याच्यामध्ये आपण आता काय करायचं आहे, काजू बदाम आहेत ते घालून घ्यायचे आहेत. पूड जी केली आहे आपण ती, हे महत्त्वाचं आहे. हातानं बारीक करा, मिक्सरवर बारीक करू नका खोबरं. आणि काजू बदाम मिक्सरवर फिरवून घ्या. हे सगळं आता मिक्स केलं की याच्यात आता साधारण अर्ध जायफळ घातले किसून. जायफळच घाला, जरा जायफळाची चव आणि वास छान येतो. बाकी काही घालायची गरज नाही. हवा असेल तर सुंठ पावडर घालू शकता, पण मी फक्त जायफळ घातले. बिझनेस पर्पजसाठी आपण प्रोडक्ट करतो आहे, घरात तर बेस्ट आहेच, पण बिझनेससाठी सुंदर आहे. आता अळीव काय करायचे, ओल्या कापडावर, ओलं गच्च करू नका, नाहीतर सरळ तुम्ही कोरड्या कापडानं स्वच्छ पुसून घ्या. अगदी अलगद ओलं पाहिजे, कारण जास्त ओलं नको आहे. थोड्याशा ओल्या कापडावर छान असे पुसून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यात जर काय असेल धूळ कण सगळं निघून जाईल. आता काय करायचं, अर्धा चमचा तूप घेतलं आहे. अर्धा चमचा तुपावर आपण अळीव घालायचे आहेत आणि अळीव बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचे. खमंग त्याचा वास येतो आणि तडतडायला लागतात. किंवा एक कण नेहमीप्रमाणे खाऊन बघा, ह्याला एक थोडा वेळ जाणार आहे. अळीव आपण छान खमंग भाजून घेणार आहोत. अळीव छान एक 4 ते 5 मिनटं भाजून झाले, तडतडायला लागले की काढायचे आहेत आणि ह्याच्यावर घालून ठेवायचे. हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यात सगळंच घालून झालं आहे, फक्त आता आपल्याला गूळ घालायचा बाकी आहे. आता काय करायचं आहे, कढईत परत अर्धा चमचा
तूप घ्यायचं आहे आणि त्या तुपात आपण गूळ घालणार आहोत. गूळ बारीक चिरा आणि चिक्कीचा गूळ अजिबात वापरायचा नाही. ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि आता काय करायचं, याच्यात 1 चमचाभरच पाणी घालायचं आहे. बारीक करा. इथे सुद्धा थोडे खडे राहिलेत, एवढे मोठे खडे ठेवू नका. बारीक गूळ चिरून घेतला ना की तो पटकन वितळतो आणि गुळाचा पाक किंवा गूळ पुढं जात नाही, म्हणजे आपले पदार्थ कडक होत नाहीत. आपल्याला असे खायला असे मऊसर असे पाहिजे असतील तर बारीक गूळ चिरून घ्या आणि चिक्कीचा गूळ अजिबात घेऊ नका. आता आपल्याला फक्त बारीक गॅसवर गूळ वितळवून घ्यायचा आहे, पण गूळ वितळवताना सतत हलवत राहावा, म्हणजे एक भाग जास्तच पुढं जाणार नाही. सगळा समप्रमाणात गूळ वितळला जाईल. सगळं छान मस्त वितळून घ्यायचं आहे. आपल्याला कुठलाही पाक करायचा नाही. हे बघा, सगळ्यातले खडे सगळे काय झालेत, आता मेल्ट झालेले आहेत. सतत हलवत राहा. हे गोष्ट करताना इकडे इकडे जाऊ नका, पूर्ण लक्ष इथं देऊन करा. आणि काय करायचं आहे, पूर्ण पाक पातळ झाला की तो या पदार्थावर घालायचा आहे. की हे पदार्थ कढईत घालू नका. का सांगते तर कढई ऑलरेडी गरम असते खूप, आणि त्याच्यात तुम्ही जर हे पदार्थ घातले तर तुमचा पदार्थ अजून पुढं जाणार, म्हणजे गूळ अजून तापत राहणार आणि अजून कडक होत राहणार. खूप कडक पदार्थ नको आहेत तर तुम्ही काय करा, कढईतला गूळ यामध्ये काढा. हे फार महत्त्वाचं आहे. आता हे सगळं छान मिक्स करायचं आहे व्यवस्थित. एका छोट्या तसराळ्यात घ्या, अशा ताटलीत घेऊ नका, माझं थोडं चुकलं आहे. आता काय करा, सगळं छान हातानं मिक्स करा. थोडंसं गरम आहे, भाजेल. चमच्याचा वापर करा, खाली चिकटले त्याला काढा, कारण गूळ चिकटला की लवकर निघणार नाही नंतर. त्यामुळे सगळं छान हातानं मिक्स करा. जायफळ पावडर, गूळ हा सगळीकडे छान लागून सगळं मिश्रण मस्त व्यवस्थित व्हायला पाहिजे. सगळं छान मिक्स करा आणि सगळं मिक्स केलं की काय करा, हात स्वच्छ धुवा आणि हाताला तूप लावून मग लाडू वळा. हे पटपट काम करायला लागणार आहे. त्यामुळं थोड्या थोड्या प्रमाणात अळीवाचे लाडू असे करा, म्हणजे हे खूप दिवस टिकतील, पार पुढं जाणार नाही. किंवा मदतीला कोणी असेल तर पटकन हे करून द्या, ते लाडू वळतील. अशा प्रकारे तुम्ही अळीवाचे लाडू खूप वेळ, हे बघा आता मी हात धुतला, स्वच्छ कोरडा केला, तूप लावलं आणि मग अळीवाचे लाडू बांधायला घेतलेले आहेत. खूप घट्ट झालं तर परत थोडंसं कढईत ठेवा किंवा गरम पाणी खाली ठेवा आणि वर कढई ठेवा की ते मऊ होतं. पण नाही येतं, एवढे छोट्या छोट्या प्रमाणात केलं की पटपट लाडू सगळे वळले जातात. अतिशय मस्त चवीला सुद्धा जायफळ व्यवस्थित घाला, त्याचा वास फार अप्रतिम येतो आणि कस्टमरलासुद्धा त्याचा वास आला की अरे हां, खरंच यांनी चांगले पदार्थ वापरलेत. सुंदर देखणा लाडू झाला आहे. पुढं कॉस्टिंग बघूयात. अळीव लाडू अर्धा कप घेतले तर 100 ग्रॅम माप होतं 20 रुपये. खोबरं 2 कप 200 ग्रॅम 52 रुपये. गूळ 1 कप 100 ग्रॅम 6 रुपये. बदाम 50 ग्रॅम, काजू 50 ग्रॅम 40 रुपये. जायफळ 1 नग 12 रुपये. तूप 2 चमचे 5 रुपये. 175 रुपये खर्च आला आहे. आणि गॅस इतर मी 25 धरला आहे, 200 रुपये खर्च. पण इथं 200 रुपयेसुद्धा एवढा खर्च येत नाही. होलसेलमध्ये तुम्ही जर बिझनेस करणार आहात, होलसेलमध्ये सगळं घेतलं तर तुम्हाला 170 रुपयाला अर्धा किलो लाडू तयार होतात. 550 ग्रॅम साधारण लाडू तयार होतात, 40 ते 50 ग्रॅम. पण आपण अर्धा किलोच धरूया, 500 ग्रॅम. 500 ग्रॅम जर आपले 170ला तयार होत आहेत तर 125 ग्रॅम साधारण 43 रुपयाला पडतात. मी काय म्हणते, 40 रुपयाला 100 ग्रॅम जरी पडले तर तुम्ही 80 रुपयाला ते विकू शकता. 80 ते 90 रुपये, कारण आपण तूप वापरणार आहे आणि इथं आपण ड्रायफ्रूट्स वापरलेली आहेत, म्हणून ह्याची कॉस्टिंग थोडी वाढणार आहे. तुम्हाला जर काजू बदामचं कॉस्टिंग कमी करायचं असेल तर तुम्ही सुकं खोबरं जास्त घालू शकता, पण परत टेस्टमध्ये थोडा फरक पडतो. पण नाही बाबा, तेवढं आम्हाला त्याचे काय म्हणतात त्याला, तेवढं आपल्याला प्राईज नाही देत आहे आपलं कस्टमर, तर मग मात्र खोबरं जास्त घालून काजू बदाम अगदी किरकोळ घालू शकता. पण ह्या परफेक्ट मेजरमेंटनं तुम्ही जर केलं तर तुम्हाला 40 रुपयाला 100 ग्रॅम तरी पडेल. आणि
अजून एक सांगायचं आहे की ग्रॅममध्ये विकण्यापेक्षा लहान लहान लाडू 6 नग असे 80 90 100 असं काहीतरी विकतात. म्हणजे आता आमच्या इथं मोठ्या मोठ्या ऑफिसेस असतात, तिथं काही बायका असे लाडू घेऊन जातात विकायला, अळीवाचे, डिंकाचे, मेथीचे. तर त्या बायका आहेत ना, म्हणजे झेडपी ऑफिस असेल, मोठी अजून कुठली ऑफिसेस असतात तिथे या जातात, बँका असतील, तर तिथं त्या काय करतात, एक 6 नग असतात लहान लहान, ते ₹100 सांगतात आणि 80 ते 85 रुपयाला विकतात. त्या ह्यानं मी तुम्हाला सांगते की तुम्ही नगावर सुद्धा देऊ शकता आणि ग्रॅमवर पण तुम्ही ते विकू शकता. त्याच्यात आता असे लाडू विकले तर त्याच्यात काय आपल्याला खूप मोठं पॅकिंगचा खर्च येणार नाही. घरातनं घेऊन जातील किंवा अशा काही बायका असतील त्यांना तुम्ही विकायला देऊ शकता. अशा प्रकारे खूप सुंदर प्रोडक्ट आहे. 1 महिना, अगदी मी म्हणते 20 दिवस तरी नीट राहील, 20 ते 25 दिवस, महिना जातो. पण एवढे सुंदर लाडू कुटकुटीत छान होतात. करून बघा. बिझनेससाठी तर अप्रतिम प्रोडक्ट आहे. व्हिडिओ आवडला तर काय करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे काय होईल, मी कुठलाही नवीन व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुमच्यापर्यंत पोचेल. चला मग काय करूया, परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा बाय बाय.